कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच राहा, स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. रेसिपी विथ शीतल डोंगरे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपली रेसिपी पाहता त्याबद्दल अगदी धन्यवाद. आज आपण आपल्या चॅनलवर व्हेज थाळीची रेसिपी पाहणार आहोत आणि ती देखील 30 मिनिट्समध्ये. सर्वप्रथम तूर डाळ आणि मूग डाळ भिजत ठेवूया. मिनी गुजिया बनवण्यासाठी 1 वाटी गव्हाचा पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. त्यावर आपण तुपाचे मोहन आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तुपाचे मोहन टाकल्याने आपले करंज्या मस्त क्रिस्पी होतात आणि तळतावेळी तेल देखील कमी सोकले जाते, त्यामुळे तुपाचे मोहन आवर्जून टाकावा. पीठ हा मस्त पुरीसारखा कडक कडक मळून घ्यायचा. रवा टाकल्याने देखील आपल्या करंज्या मस्त क्रिस्पी होतात. मळलेला पीठ 15 मिनिटं ठेवून देऊया आणि आपण आता नारळाची चोय तयार करूया. नारळाचा चोय तयार करण्यासाठी मी येथे मस्त क्रशर घेतलेला आहे. गाईचं तूप 2 स्पून टाकून त्याच्यामध्ये जे आपण क्रश केलेले ड्रायफ्रूट आहेत ना, ते अगदी मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि ड्रायफ्रूट तळल्यानंतर लगेच 2 स्पून गाईचं तूप टाकून त्याच्यावर अर्धी वाटी इतका आपण गूळ टाकणार आहोत. गूळ फोडून घेतला ना की मेल्ट व्हायला अजिबात टाईम लागत नाही, त्यामुळे आवर्जून गूळ हा नेहमी फोडून घ्यायचा. मेल्ट झालेल्या गुळामध्ये किसलेलं खोबरं टाकून मस्त परतून घ्यायचा. आणि हे खोबरं नेहमी जास्त वेळ शिजून घ्यायचं, त्यामुळे खोबरं जर जास्त वेळ शिजवलं ना तर आपल्या करंज्या छान लागतात. मी येथे कलई केलेल्या ब्रासच्या भांड्याचा वापर केलेला आहे. 1 स्पून वेलची पूड टाकूया. कलई केलेल्या ब्रासच्या भांड्यात बघा कसा नॉनस्टिक तयार झालेला आहे ना, म्हणजे आपली वस्तू अजिबात चिपकली जात नाही. 5 मिनटं मस्त शिजून देऊया. आणि आता एकीकडे आता आपण भाजीची तयारी करूया. 2 स्पून तेल टाकल्यावर त्याच्यावर आता आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली ना का लगेच आपण आता त्याच्यावर कांदा, लसूण आणि कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता, लसूण, कांदा परतल्यावर लगेच मीठ टाकूया. मीठ टाकल्याने काय आहे ना, आपला कांदा हा लवकर शिजला जाईल. ही भाजी आपण कुकरमध्ये करतो, त्यामुळे टॅमॅटो देखील लगेच टाकूया आणि मस्त परतून देऊया. 1 स्पून हळद टाकून 3 छोटे स्पून मसाला टाकायचा. वालाच्या भाजीमध्ये थोडा मसाला कमीच टाकायचा, का आहे ना, त्यामुळे वालाची भाजीला चव ना छान येते. आणि मसाला जो आपण टाकतो ना तो मस्त परतून द्यायचा कांद्यावर. आणि वाल देखील लगेच त्याच्यावर मसाल्यावर टाकून द्यायचे. वाल मस्त मसाल्यावर परतून द्यायचे. ते काय आहे ना, आपण वालाची भाजी मस्त मसाल्यावर परतली ना तर वालाच्या भाजीचा जो वगरटपणाचा वास असतो ना तो निघून जातो. त्यामुळे वालाची भाजी नेहमी मस्त परतून द्यायची तेलावर. आणि वाटण देखील लगेच टाकायचा, त्यामुळे आपल्या भाजीला मस्त स्वाद येतो. ही भाजी आपण कुकरमध्ये टाकत आहोत, त्यामुळे गरम मसाला देखील लगेच टाकून द्यायचा. वाल आपण भरपूर तेलामध्ये परतले आहे, त्यामुळे मस्त 2-3 तरी शिट्टी जास्तच घ्यावी, त्यामुळे आपले वाल मस्त शिजले जातील. भाजीला 3 शिट्टी होते तोपर्यंत आपण आता भेंडी फ्रायची तयारी करूया. सर्वप्रथम मीठ आणि नंतर चाट मसाला टाकूया. चाट मसाला टाकल्याने आपल्या भेंडी फ्रायला मस्त छान चव येते. 1 स्पून इतकी हळद आणि 1 स्पून इतका मसाला टाकून त्याचबरोबर अद्रक, लसूण आणि मिरची याची पेस्ट मस्त भेंडीला लावून घ्यायची अगदी मस्त. आणि 2 स्पून इतके तांदळाचा पीठ, त्याचबरोबर 2 स्पून इतका चण्याचा पीठ. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण मस्त मिनी गुजिया तयार करूया. सर्वप्रथम एक मोठा गोळा तयार करून मस्त लाटून घेऊया. मोठी चपाती लाटून घ्यायची, अगदी पातळ चपाती लाटून नाही घ्यायची, नाहीतर काय आहे ना, आपला गुजियामधला बॅटर आहे ना तो बाहेर निघण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडासा जाडसर असा लाटून घ्यायचा. तुमच्याकडे जर अशी छोटी वाटी असेल तर अशा प्रकारे छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या, त्यामुळे आपल्या गुजिया आहेत ना ते अगदी फटाफट होतात. बघा मस्त अगदी फटाफट होतील. आणि त्याच्यावर जो आपण बॅटर तयार केलेला आहे ना तो थोडा थोडा टाकून ना मस्त करंज्या बघा अशा बंद करून घ्यायच्या. जी पुरी आपण लाटलेली आहे ना ती थोडी जाडच लाटायची, त्यामुळे आपला जो बॅटर आहे ना तो साईडला निघत नाही आणि अगदी मस्त फटाफट होतील अशा आपल्या करंज्या. शिटीमध्येच आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण डाळीची तयारी करूया. 1 स्पून इतकी हळद, चवीनुसार मीठ, टोमॅटो आणि कापलेली कोथिंबीर, त्याचबरोबर डाळ उतू जाऊ नये म्हणून थोडीशी तेल टाकावे. अगदी 5च मिनिटात आपली गुजिया देखील तयार झालेली आहे. तेल तापल्यावर मस्त गुजिया आता तळून घेऊया. एका शिटीतच आपली डाळ तयार झालेली आहे.
आता आपण त्याला फोडणीची तयारी करूया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, मिरची, कढीपत्ता आणि लसूण मस्त ब्राउनिश होईपर्यंत परतून द्यायचा आणि अगदी लगेच डाळ मस्त अशी टाकल्याबरोबर ना कुकरचं झाकण बंद करायचं, त्यामुळे मस्त फोडणी लागली जाते। तेलामध्ये आता आपण मस्त लगेच मिरगुंडी देखील तळून घेऊया। मिरगुंडी तळून झाली की आपण जी भेंडी फ्रायची तयारी केली होती ना, ते देखील मस्त क्रिस्पी होईपर्यंत भेंडी तळून घेऊया। मस्त आता आपण डिश तयार करूया। भात असं घ्यायचं आणि त्याच्यावर मस्त गरमागरम डाळ, वालाची भाजी, क्रिस्पी भेंडी, डाळ भात आणि हापूस आंबे, आहा काय भन्नाट। अशा प्रकारे झटपट तयार केलेली मिनी भुजिया आणि मिरगुंडी, अशा प्रकारे जर डाळ भात जेवण असेल ना उपवासाला, तर काय जेवणाची मजाच वेगळी नाही का। कोणाकोणाला डाळ भात आणि हापूस आंब्यांचं कॉम्बिनेशन आवडतो त्यांनी कमेंटद्वारे नक्की कळवा।